आजच्या आपल्या या सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. म्हणजे मुंबईच्या हुतात्मा चौकातून आपण रोज जातो, लाखो लोक तिथून ये जा करतात. हो हो, रोजचीच गर्दी असते तिथे. अगदी. आणि तिथे त्या भव्य अशा गॉथिक ब्रिटिश इमारती आहेत, पण त्यांच्या बरोबर मध्यभागी एक थेट सोव्हिएत रशियन क्रांतीचा पुतळा उभा आहे. हे खरं तर फार कमी लोकांच्या लक्षात येतं. हो, बहुतेकांचं लक्षच नसतं तिकडे. म्हणजे एकीकडे ब्रिटिश वसाहतवादाच्या खाणाखुणा सांगणाऱ्या मुंबई विद्यापीठ आणि हायकोर्टाच्या इमारती आहेत, आणि त्यांच्या बरोबर मध्यभागी हातात मशाल घेतलेला एक रांगणा असा सोव्हिएट शैलीतील कामगार उभा आहे. खरंय, तो एक खूप मोठा विरोधाभास आहे तिथे. नक्कीच. आणि आज आपण याच वास्तूमागे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमागे जो एक अतिशय रंजक इतिहास दडलेला आहे ना, तो उलगडणार आहोत. आपण आज काही विशिष्ट स्रोतांचा अभ्यास केलाय. हो, त्यामध्ये काही ऐतिहासिक नोंदी आहेत. लोकसत्ताचा एक अतिशय विश्लेषणात्मक लेख आहे. बॉम्बेओलॉजिस्ट नावाचा एका अभ्यासकाचा ब्लॉग आहे. ई सकाळचा एक शोध अहवाल आणि अगदी रेडिटवर हुतात्म्यांच्या यादीवर झालेली जी चर्चा आहे ना, तिचाही आपण समावेश केलाय. हो, आणि यातून एक गोष्ट खूप स्पष्ट होते की 1 मे हा दिवस केवळ राज्याचा वाढदिवस नाहीये. अजिबात नाही. या दिवसाकडे आपण अनेकदा केवळ कॅलेंडरवरची एक सुट्टी म्हणून पाहतो. पण जेव्हा आपण या सर्व स्रोतांच्या अगदी मुळाशी जातो ना, तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी दिसतात. म्हणजे लाल फितीचा कारभार आणि असं बरंच काही. हो, प्रशासकीय लाल फितीचा एक संतापजनक कारभार दिसतो. कामगार वर्गाचा एक प्रदीर्घ लढा समोर येतो आणि अगदी कलाकुसरीतून घडवलेला एक राजकीय उठाव सुद्धा आपल्या समोर येतो. म्हणूनच आजचं आपलं ध्येय हेच आहे की या सुट्टीच्या पलीकडे जाऊन या सगळ्या घडामोडींमागील कार्यकारण भाव आपण समजून घ्यायचा. अगदी बरोबर. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल बोलताना एक सर्वसाधारण समज असा असतो की ही केवळ भाषेच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चळवळ होती. हो, म्हणजे मराठी लोकांसाठी मराठी राज्य, एवढंच लोकांना वाटतं. जिसचा ब्लॉग वाचताना एक वेगळंच चित्र उभं राहतं. त्यामागील खरी ठिणगी केवळ भाषिक नव्हतीच. नाही, भाषेचा मुद्दा हा त्या संघर्षाचा फक्त वरवरचा भाग होता. खऱ्या अर्थाने तो एक वर्गीय लढा होता. हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडं मागे, म्हणजे 1946च्या कालखंडात जावं लागेल. अच्छा, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीच. हो, भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चाहूल लागली होती आणि भाषिक तत्वावर प्रांतरचना करण्याची मागणी तेव्हा जोर धरू लागली होती. पण जेव्हा जेव्हा समित्या बसल्या ना, तिथेच खरी गोम होती. म्हणजे त्या दार कमिशन आणि JVP कमिटीबद्दल बोलताय का तुम्ही? हो, अगदी त्याच. 1948चं न्यायमूर्ती SK दार कमिशन असेल, किंवा मग जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांची ती प्रसिद्ध JVP समिती असेल, त्यांनी महाराष्ट्राच्या पदरात फक्त निराशाच टाकली. बापरे, म्हणजे सुरुवातीपासूनच नकार होता तर. ऑक्टोबर 1955च्या अहवालात चक्क असा प्रस्ताव दिला की मुंबई हे एक द्विभाषिक राज्य असावं, किंवा मग मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं काढून थेट केंद्रशासित प्रदेश बनवावे. एक सेकंड, म्हणजे त्यांना मुंबई महाराष्ट्राला द्यायला इतकी का भीती वाटत होती? तिथेच तर खऱ्या अर्थाने तो पैशाचा आणि सत्तेचा खेळ सुरू होता असं मला वाटतं. हो, तोच तर मुख्य मुद्दा होता. म्हणजे तत्कालीन काँग्रेसचे काही नेते होते, विशेषतः SK पाटील, आणि मुंबईतले जे धनिक उद्योगपती होते, ज्यांना आपण सामान्य भाषेत पारशी किंवा मारवाडी आणि गुजराती शेठ म्हणतो, त्यांचं मुंबईच्या अर्थकारणावर प्रचंड वर्चस्व होतं ना. हो, आणि पर्यायाने राजकारणावर सुद्धा त्यांचं खूप मोठं वजन होतं. आणि हीच ती मुख्य अडचण होती. या शेठजी वर्गाला एका गोष्टीची प्रचंड भीती वाटत होती. कोणती भीती? जर मुंबई महाराष्ट्राला मिळाली तर राज्याच्या विधानसभेत बहुसंख्य सदस्य हे साहजिकच ग्रामीण महाराष्ट्रातून आणि कामगार वर्गातून येतील. बरोबर, कारण तो वर्ग बहुसंख्य होता. हो ना. आणि त्यांना वाटत होतं की हे नवीन सरकार जे कामगार धार्जिणे असेल ते त्यांच्यावर जाचक कर लादेल, कामगार संघटनांना बळ देईल आणि त्यांचं जे भांडवलशाही वर्चस्व आहे ना, ते पूर्णपणे संपुष्टात आणेल. अच्छा, म्हणजे त्यांच्या दृष्टीने मुंबई ही निव्वळ एक सोन्याचा अंड देणारी कोंबडी होती, आणि ती कामगारांच्या हातात जाऊ नये यासाठी त्यांनी दिल्लीत प्रचंड लॉबिंग केलं होतं म्हणायचं. अगदी 100% हेच घडत होतं. म्हणजेच हा लढा निव्वळ भाषिक न राहता तो थेट भांडवलशाही विरुद्ध सर्वसामान्य कामगार असा उभा राहिला. हे अगदी असं आहे की संपत्ती आणि सत्तेच्या चाव्या मूठभर लोकांच्या खिशातून काढून त्या सर्वसामान्य जनतेच्या हातात देण्याचा तो लढा होता. हो, आणि म्हणूनच आचार्य अत्रे, S.A. डांगे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांची दृष्टी इथे खूप महत्वाची ठरते.
त्यांना फक्त नकाशावर मराठी राज्याची रेघ ओढायची नव्हती. हो, त्यांना मुंबई हे खऱ्या अर्थाने कामगारांचे शहर बनवायचे होते, जिथे सर्वांना समान सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळेल. बरोबर. या नेत्यांनी हे ओळखलं होतं की जोपर्यंत राजकीय सत्ता श्रमिकांच्या हातात येत नाही ना, तोपर्यंत ही आर्थिक विषमता काही दूर होणार नाही. खरंय. म्हणूनच कामगार, शेतकरी, गिरणी कामगार यांनी हा लढा आपल्या खांद्यावर घेतला, कारण हा त्यांच्या अस्तित्वाचा आणि पोटापाण्याचा प्रश्न होता. पण मग हा वैचारिक लढा थेट रस्त्यावरील रक्तरंजित संघर्षात कसा काय बदलला? म्हणजे तो जो दिल्लीचा प्रस्ताव होता मुंबई केंद्रशासित करण्याचा, तो जेव्हा मुंबईत धडकला तेव्हा लोकांचा संताप अनावर झाला असावा. हो, खूपच भयंकर परिस्थिती होती ती. जेव्हा लोकांच्या शांततापूर्ण मागणीला सत्तेच्या दडपशाहीने उत्तर दिलं जातं ना, तेव्हा इतिहासाला नेहमीच भयंकर वळण लागतं. हां. 21 नोव्हेंबर 1955ची ती संध्याकाळ याच दडपशाहीचे एक अतिशय क्रूर उदाहरण आहे. म्हणजे तो फ्लोरा फाउंटनचा गोळीबार. हो, फ्लोरा फाउंटेनच्या परिसरात हजारो लोक जमा झाले होते. हे सगळे कामगार, विद्यार्थी, महिला अतिशय शांततेने निदर्शने करत होते. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की मुंबई महाराष्ट्राला द्या. हो, पण तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली. त्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आणि थेट पोलिसांना जमावावर गोळीबाराचे आदेश दिले. बापरे. आणि ते आदेश साधेसुधे नव्हते, तर दिसताक्षणी गोळ्या घाला असे ते आदेश होते. हे खूपच भयानक आहे. त्या फ्लोरा फाउंटनच्या परिसरात जिथे आज पाण्याचे कारंजे आहेत, तिथे तेव्हा रक्ताच्या धारा वाहल्या होत्या. हो, अतिशय विदारक दृश्य होतं ते. अधिकृत आकडेवारीनुसार आपण म्हणतो की या चळवळीत 106 जणांनी आपले प्राण गमावले. आणि याच संदर्भात त्या रेडिटवरील चर्चेचा संदर्भ देणं मला इथे खूप गरजेचं वाटतं. हो, तिथे एका युजरने हुतात्म्यांची पूर्ण यादी टाकली होती. अगदी बरोबर. आपण नेहमी फक्त 106 हुतात्मे असा एक आकडा उच्चारून मोकळे होतो, पण ती नावं वाचल्यावर या संघर्षाचं एक वेगळंच परिमाण आपल्यासमोर येतं. हो, ती नावं पाहिली की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं खरं स्वरूप लक्षात येतं. त्यात जोसेफ डेव्हिड पेजारकर, चिमणलाल शेठ, के.जे. झेवियर, मोहम्मद अली मुन्शी, वजीर अली हॉर्मसजी करसेटजी, श्यामलाल जेठानंद अशी नावं आहेत. म्हणजे ही नावे पाहिल्यावर असं जाणवतं की संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडणारे केवळ एकाच जातीचे, धर्माचे किंवा भाषेचे नव्हते. अजिबात नाही. त्यात ख्रिश्चन होते, मुस्लिम होते, पारशी होते. हो. आणि चिमणलाल शेठे यांच्यासारखे गुजराती बांधव देखील होते. हो, ते स्वतः गुजराती असूनही एका न्याय्य व्यवस्थेसाठी लढत होते. हो, एका कामगारांच्या राज्यासाठी लढत होते. हा भारतीय इतिहासातील एकात्मतेचा अत्यंत दुर्मिळ क्षण होता असं मला वाटतं. नक्कीच. ते सगळे एका मोठ्या वर्गीय न्यायासाठी एकत्र आले होते. त्यांना माहीत होतं की भाषेच्या पलीकडे जाऊन कामगारांचे हक्क आणि शोषणमुक्ती हा त्यांचा समान धागा आहे. आणि यासाठीच त्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या. हो. पण एक मिनिट, इथे एक खूप मोठा विरोधाभास मला दिसतोय. हां. आपण आत्तापर्यंत 106 हुतात्मे असं म्हणत आलोय. हां. पण त्या ई सकाळच्या शोध अहवालात स्पष्टपणे 107व्या हुतात्म्याचा उल्लेख आहे. हो. म्हणजे हा 107वा माणूस अचानक कुठून आला आणि ती काय प्रशासनाच्या लालफितीच्या कारभाराची भयंकर कथा आहे, ती काय आहे नक्की? हा खरोखरच या सत्तेविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठा आणि शोकांतिक विरोधाभास आहे. ज्या सर्वसामान्य लोकांसाठी आणि ज्यांच्या बलिदानावर हे राज्य उभे राहिले, त्यांनाच आपलं बलिदान सिद्ध करण्यासाठी सरकार दरबारी तब्बल 60 वर्षे झगडावं लागले. बापरे, 60 वर्षे. हो. ई सकाळच्या बातमीनुसार कोल्हापूरचे शंकर दत्तात्रय तोरसकर हे या चळवळीतील खऱ्या अर्थाने पहिले हुतात्मा मानले जातात. पहिले हुतात्मा म्हणजे मुंबईच्या गोळीबाराच्या आधीची ही घटना आहे का? हो, अगदी बरोबर. 18 जानेवारी 1956 रोजी कोल्हापुरातील बिंदू चौकात या चळवळीची मोठी जाहीर सभा होती. तिथे पोलिसांची कारवाई सुरू झाली आणि जुना बुधवार पेठेतून येणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांच्या बंदुकीची संगीन शंकर तोरसकर यांच्या थेट पोटात घुसली. अरे रे. ते अत्यंत गंभीर जखमी झाले. तब्बल 7 दिवस ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते आणि अखेर 25 जानेवारीला त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला तिथे प्रचंड जनसागर उसळला होता. आणि यातली सर्वात धक्कादायक गोष्ट मला ही वाटतेय की मुंबईत जेव्हा हुतात्मा स्मारक उभारले गेले तेव्हा त्या यादीत शंकर तोरसकर यांचं नाव तब्बल 60 वर्षे नव्हते. हो, हाच तर तो लाल फितीचा कारभार आहे. ज्या माणसाने या राज्यासाठी आपला पहिला प्राण दिला, तोच या प्रशासकीय विस्मृतीचा बळी ठरला.
म्हणजे विचार करा, एका माणसाने राज्यासाठी छातीवर वार झेलला आणि 60 वर्षांनंतर प्रशासन त्याच्या कुटुंबाला विचारतंय की तुमचा माणूस मेला, याचा पुरावा काय? अगदी संतापजनक आहे. हा निव्वळ लालफितीचा कारभार नाहीये, तर ही प्रस्थापित व्यवस्थेची कमालीची असंवेदनशीलता आहे. हो ना. त्यांचे पुतणे संजय तोरसकर यांनी जेव्हा मंत्रालयात याचा पाठपुरावा सुरू केला, तेव्हा त्यांना शासनाकडे त्यावेळची वर्तमानपत्रांची कात्रणे, पोलिसांच्या डायरीतील नोंदी आणि रुग्णालयाचे पुरावे गोळा करून द्यावे लागले. बापरे, म्हणजे एका कुटुंबाला आपल्या माणसाच्या बलिदानाचा पुरावा देण्यासाठी अशी कागदपत्रे गोळा करावी लागतात. हे ऐकूनच माझं डोकं चक्रावून जातंय. हो, खूपच क्लेशदायक प्रक्रिया होती ती. इतिहास हा नेहमी स्मृती आणि विस्मृतीच्या खेळातून कसा तयार होतो हे यावरून स्पष्ट दिसतं. नक्कीच. या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर 2016 साली त्यांचं नाव हुतात्म्यांच्या यादीत समाविष्ट करण्याची अधिसूचना निघाली. अच्छा, म्हणजे एवढ्या उशिरा? हो, आणि 2018च्या सुमारास त्यांचं नाव त्या स्तंभावर कोरले गेले. अशा प्रकारे हुतात्म्यांचा तो अधिकृत आकडा 106 वरून 107 झाला. ज्या माणसाला खऱ्या अर्थाने पहिली श्रद्धांजली मिळायला हवी होती, त्याला ती मिळायला तब्बल 6 दशके लागली. दुर्दैवाने. हो. आता ज्या स्मारकावर शंकर तोरसकरांचं नाव इतक्या वर्षांनी कोरले गेले, त्या वास्तूचा आणि स्मारकाचा स्वतःचा असा एक इतिहास आहे जो आणखीनच रंजक आहे. हो, तो स्मारकाचा इतिहास तर खूपच वेगळा आहे. लोकसत्ता आणि तो बॉम्बिओलॉजिस्टचा लेख बरोबर. या दोन्हीमध्ये सांगितलं आहे की 1963 साली संयुक्त महाराष्ट्र समितीने कांस्य स्मारक उभारले. बरोबर. प्रसिद्ध शिल्पकार हरीश तालीम यांनी ते साकारले होते. हो, आणि तेव्हा त्याला 47,000 रुपये खर्च आला होता. पण ह्या स्मारकाची जी शैली आहे, जिला आपण समाजवादी वास्तववाद किंवा सोव्हिएट सोशलिस्ट रिअलिझम म्हणतो, ती तिथे असणं हा एक प्रचंड मोठा वैचारिक धक्का आहे. हो, या शैलीचं वैशिष्ट्य समजून घेणं इथे खूप महत्वाचं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनमध्ये ही कलाशैली विकसित झाली होती. पाश्चात्य किंवा व्हिक्टोरियन कलेत आपण नेहमी देव, राजे किंवा अतिसुंदर पौराणिक मूर्ती पाहतो. पण समाजवादी वास्तववादामध्ये तसं नसतं. तिथे सामान्य माणूस केंद्रस्थानी असतो ना. अगदी बरोबर. तिथे घाम गाळणारा कामगार, राबणारा शेतकरी आणि सामान्य नोकरदार वर्ग हा कलेचा आणि समाजाचा खरा नायक मानला जातो. हुतात्मा चौकातील त्या शिल्पात तुम्ही पाहिलं असेल की एक सामान्य कामगार आणि एक शेतकरी हातात क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत. हो, आणि महाराष्ट्र माता आपल्या शहीद पुत्रांसाठी तिथे शोक करत आहे. म्हणजे विचार करा, आजूबाजूला ब्रिटिश वसाहतवादाच्या भव्य गॉथिक इमारती आहेत. एका बाजूला मुंबई विद्यापीठाची अवाढव्य इमारत आहे, दुसरीकडे हायकोर्टाची इमारत आहे, आणि अगदी समोर रोमन देवी फ्लोराचे ते अतिशय नाजूक कारंजे आहे. हो, सगळं एकदम राजेशाही दृश्य. आणि या सगळ्या ब्रिटिश आणि भांडवलशाही सौंदर्याच्या बरोबर मध्यभागी एका सोव्हिएत शैलीतील रांगड्या कामगारांचा आणि शेतकऱ्यांचा पुतळा आणून उभा करणे, हे म्हणजे एखाद्या आर्किटेक्चरल फोटोबॉम्ब सारखंच आहे. हा, अगदी तसंच म्हणता येईल. म्हणजे ब्रिटिश भांडवलशाहीला दिलेला तो एक जाणीवपूर्वक केलेला धक्काच होता. हो, या आर्किटेक्चरल फोटोबॉम्ब मागे खूप भक्कम राजकीय आणि वैचारिक भूमिका होती. कोणती भूमिका होती? संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये अनेक पक्ष एकत्र आले होते, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण त्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्षांचं खूप मोठं वर्चस्व होते. अच्छा. एस.ए. डांगे यांच्यासारख्या डाव्या विचारसरणीच्या नेत्यांचं या समितीवर नियंत्रण होते आणि त्यांना हे अगदी ठणकावून सांगायचे होते की हा विजय कोणत्याही शेठजीचा किंवा भांडवलदाराचा नसून तो या रस्त्यावर रक्त सांडणाऱ्या कामगाराचा आहे. बरोबर. म्हणूनच हे स्मारक अशा रांगड्या सोव्हिएट शैलीत साकारण्यात आले. हो, आणि विशेष म्हणजे वारंवार काही हेरिटेज आर्किटेक्ट्सनी हे स्मारक आजूबाजूच्या गॉथिक सौंदर्यात बाधा आणते म्हणून तिथून हटवण्याची मागणी सुद्धा केली होती. खरंच, पण ते हटवणं शक्यच नाहीये. अजिबात नाही, कारण तो फक्त एक पुतळा नसून तो कामगारांच्या विजयाचा एक अभेद्य स्तंभ आहे. तो ब्रिटिश वसाहतवादाच्या छातीवर रोवलेला श्रमिकांचा झेंडा आहे. खरंय. आणि या सर्व प्रदीर्घ वैचारिक आणि रक्तरंजित संघर्षानंतर अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. कामगारांचे बलिदान आणि राजकीय स्तरावर झालेल्या वाटाघाटी, ज्यात नागपूर करारासारख्या अनेक तडजोडी होत्या. हो, त्या प्रक्रियेनंतर एप्रिल 1960 मध्ये संसदेत मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर झाला. 1 मे 1960च्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राजभवनातून अधिकृतपणे महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. यशवंतराव चव्हाण यांनी या नव्या आणि अखंड महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. तो दिवस खरोखरच खूप ऐतिहासिक होता. पण यातला एक अत्यंत विलक्षण योगायोग पाहण्यासारखा आहे.
1 मे हा दिवस केवळ महाराष्ट्र दिन नाहीये, तर तो आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणजे मे डे देखील आहे. हो, आणि हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. ती इतिहासाने दिलेली एक मोठी पावतीच आहे. अगदी बरोबर. संपूर्ण जगात या दिवशी कामगार वर्गाची एकजूट साजरी केली जाते. ज्या राज्याची निर्मितीच मुळात कामगार आणि श्रमिकांच्या घामातून आणि रक्तातून झाली, त्या राज्याचा जन्मदिवस कामगार दिनीच असावा हे खूप सूचक आहे. खूपच सूचक आहे. आज जेव्हा आपण हा उत्सव पाहतो तेव्हा तो एका भव्य सांस्कृतिक महासोहळ्यात बदललेला दिसतो आपल्याला. दादरच्या शिवाजी पार्कवर होणारी ती शानदार परेड, राज्यपालांच्या हस्ते होणारे ध्वजारोहण आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात होणारे कार्यक्रम. हो, खूप उत्साह असतो सगळीकडे. कोकणातील दशावतार, विदर्भातील गोंधळ, मराठवाड्यातील तमाशा आणि पुण्याची लेझीम हे सगळं एकाच छताखाली येतं. आणि राजकीय पक्ष कोणताही असो, विचारसरणी कोणतीही असो, या एका दिवशी सर्वांना या संयुक्त वारशाची आठवण काढावीच लागते. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे शौर्य, संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांची समता, फुले आंबेडकरांचं प्रबोधन, या सगळ्या मूल्यांचा तो एक एकत्रित उत्सव बनतो. हे सगळं ऐकायला आणि पाहायला खरोखरच खूप अभिमानास्पद वाटतं. पण या सर्व स्रोतांचा अभ्यास केल्यानंतर, विशेषतः त्या बॉम्बिओलॉजिस्टच्या लेखातील एका मुद्द्याकडे लक्ष गेल्यावर मला एक अत्यंत महत्त्वाचा आणि काहीसा अस्वस्थ करणारा प्रश्न पडलाय. कोणत्या प्रश्न? त्यांच्या मते संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा श्रमिकांचा आणि सर्वहारा वर्गाचा लढा होता. पण 1960 नंतर अपेक्षेप्रमाणे कामगार वर्गाची भरभराट झाली नाही. मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्या, आर्थिक मंदी आली आणि नोकऱ्या कमी झाल्या. हो, तो खूप कठीण काळ होता कामगारांसाठी. आणि याच आर्थिक असुरक्षिततेतून आणि नैराश्यातून पुढे 1966च्या सुमारास शिवसेनेची स्थापना झाली. त्या लेखातील निरीक्षणानुसार तिथून पुढे हा जो मूळचा कामगारांच्या अधिकारांचा आणि वर्गीय न्यायाचा लढा होता ना, तो हळूहळू स्थानिक विरुद्ध बाहेरचे अशा एका वेगळ्या आणि संकुचित भाषिक राजकारणात बदलत गेला. म्हणजे कामगारांचा तो व्यापक लढा हा एका अस्मितेच्या लढ्यात रूपांतरित झाला. अगदी तेच झालं. आणि याच एका विचारावर आपण आज थांबणार आहोत. श्रोते हो, आज जेव्हा अत्यंत थाटामाटात आणि अभिमानाने आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो, तेव्हा फ्लोरा फाउंटनवर रक्त सांडणाऱ्या चिमणलाल शेट, के.जे. झेवियर, महम्मद अली किंवा शंकर तोरसकर यांच्यासारख्या भाषिक आणि धार्मिक विविधता असलेल्या त्या 107 हुतात्म्यांचा तो एकत्रित आणि व्यापक कामगार लढा आपल्याला खरोखर आठवतो का? हो, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. काळाच्या ओघात आणि राजकारणाच्या स्थित्यंतरांमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा तो मूळ सर्वसमावेशक आणि आर्थिक सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन आपण कुठेतरी हरवून तर बसलो नाही ना, याचा शोध घेणं आज खूप गरजेचं आहे. नक्कीच. या प्रश्नावर आपण सगळ्यांनी नक्की विचार व्हायला हवा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मुंबईच्या त्या धावपळीत, फोर्टच्या गजबजलेल्या रस्त्यावरून आणि हुतात्मा चौकातून रस्ता ओलांडाल ना, तेव्हा फक्त आजूबाजूच्या गॉथिक इमारतींकडे पाहू नका. हो, त्या मध्यभागी उभ्या असलेल्या मशालीधारी कामगाराच्या पुतळ्याकडे नक्की पहा. अगदी. आणि त्या अदृश्य रक्ताच्या पाऊलखुणांची आठवण नक्की काढा, ज्या पाऊलखुणांवरून चालत आजचा हा स्वाभिमानाचा महाराष्ट्र उभा आहे. आपल्या आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या तळाशी जाण्यासाठी. तोपर्यंत विचार करत रहा.